एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्त. मला हसायला यासाठी आलं की जे बच्चू कडू स्वतः निवडणुकीला निवडून येऊ शकले नाही ते बच्चू कडू 145 आमदार निवडून आणून माझ्या लाडक्या एकूमामाला मुख्यमंत्री करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मोठा राजकीय निर्णय घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे त्यांनी केवळ प्रवेशच नाही तर प्रहार पक्षही शिवसेनेत विलीन केलाय. या निर्णयानंतर प्रहार पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना उमटली. आमचा वापर केला गेला, आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय झाला, आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार नाही अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून समोर येऊ लागल्या. दरम्यान बच्चू कडू यांनी केलेल्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मी कुठल्या ऐऱ्या-गैऱ्या नेत्याला स्वीकारलेलं नाही, एकनाथ शिंदेंना स्वीकारलंय. आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय शांत बसणार नाही असं कडू म्हणाले. या वक्तव्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी खोचक टोला लगावलाय. जे बच्चू कडू स्वतः निवडून येऊ शकले नाहीत ते 154 आमदार निवडून आणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार म्हणे. लाचार सत्ता पिपासू, किसी का नहीं बस खुद का भिडू असा निशाणा त्यांनी साधलाय. जय महाराष्ट्र. अगोदर एक वाक्य ऐका. एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्त. मी काही बोललं की बच्चू कडू म्हणतात बदनामी करते. मला बच्चू कडूला आठवण करून द्यायचे 2019ला तुम्ही तुमच्या पक्षाचे एकुलते एक आमदार असताना सुद्धा आदरणीय उद्धव साहेबांनी तुम्हाला मंत्री केलं, कुठली अट तट शर्त न ठेवता, आणि त्याच आदरणीय उद्धव साहेबांना धोका देऊन तुम्ही गुवाहाटीला पडाला. असो, गद्दारीचं फळ तुम्हाला तुमच्याच मतदारांनी दिलं, तुम्ही विधानसभेला धपकन पडणार. मला हसायला यासाठी आलं की जे बच्चू कडू स्वतः निवडणुकीला निवडून येऊ शकले नाही ते बच्चू कडू 145 आमदार निवडून आणून माझ्या लाडक्या एकूमामाला मुख्यमंत्री करणार आहेत. ज्या भाजपच्या भरोशावरती माझ्या लाडक्या एकूमामाचं राजकीय भवितव्य आहे त्या भाजपला क्रॉस हे बच्चू कडू करून एकूमामाला मुख्यमंत्री करणार आहेत. काय बच्चू कडू, तुम्ही शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या नावावरती राजकारण करून एका साध्या आमदारकीसाठी स्वतःचा पक्ष माझ्या लाडक्या एकूमामाच्या चरणाशी अर्पण केला. हा तुमचा फुताडपणा सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्यामुळे वक्तव्य करत असताना विचार करा. महाराष्ट्रामध्ये सुज्ञ जनता आहे जी तुम्हाला प्रश्न करेल आणि तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवून देईल. 2029ला माझ्या लाडक्या एकूमामाचं राजकीय भवितव्य फक्त इतकं असेल, एक मतदान करायचं आणि कुदळ फावडा उचलायचं आणि दरेगावामध्ये जाऊन शेती करायची. ज्या पद्धतीनं चहातली माशी बाजूला केल्या जाते त्या पद्धतीनं हे भाजप माझ्या लाडक्या एकूमामाला बाजूला करेल, हेही तितकंच खरं आहे. आता अयोध्या पोळ यांच्या या खोचक टीकेला बच्चू कडू काय प्रत्युत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. नसतं तर हे बॅनर घ्यायची गरज पडली नसते.